ह्या आठवड्यामध्ये पाश्चात्य देशामध्ये एक विशेष रीतीचा दिवस मानला जातो, पाळला जातो. जवळजवळ पूर्ण देशामध्ये ह्या विभागामध्ये एका सणासारखा त्याला मान आहे. पूर्ण देशामध्ये सुट्टी मिळते. सर्व मोठमोठे सरकारी ऑफिसेस वगैरे बंद ठेवण्यात येतात वगैरे वगैरे वगैरे. कुटुंब एकत्र येतात, जेवण घेतात आणि एक उत्साहाचा माहोल, आनंदाचा माहोल ह्या विशिष्ट आठवड्यामध्ये आणि विशेष रीतीनं ज्या दिवशी थँक्सगिव्हिंग म्हणून गणला जातो त्या दिवशी हा मानला जातो. अर्थात त्याचा मराठी अर्थ हाच आहे की उपकार स्तुती करणे किंवा उपकारिक रीतीनं तो दिवस मानणे. माणसाच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळ्या लोकांच्या मदतीच्या द्वारे आपल्यावर उपकार असतात. विशेष रीतीनं आईवडिलांचे, आजी आजोबांचे किंवा मित्रांचे, शेजाऱ्या पाजाऱ्यांचे, शिक्षकांचे आणि अजून कितीतरी लोक असतात की ज्यांनी कोणत्या तरी रूपात, ते लहान असो मोठे असो, कुठेतरी आपल्याला मदत केली आणि त्या मदतीमुळे आपण आता ह्या ठिकाणी येथपर्यंत आलेलो आहोत आणि त्यांचे आपण आभार मानतो किंबहुना त्यांची आठवण करतो. आणि मला असं वाटते की हा दिवस जगभरासाठी महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक देशामध्ये आभार मानण्याची जी एक प्रवृत्ती आहे, शिक्षण आहे, ते तर सगळीकडे आहे किंबहुना असायला पाहिजे. तर ह्या आठवड्यामध्ये तो एक प्रकारचा माहोल आहे. तो दिवस खास त्याच्यासाठी निवडण्यात आलेला आहे. तर आभार मानण्याचा दिवस, उपकार स्तुती करण्याचा दिवस, ही जी कल्पना आहे ही फार जुनी आहे, हजारो वर्षापूर्वींची आहे. पवित्र शास्त्र बायबलमध्ये आपल्याला ती कल्पना आढळते आणि शेकडो अशी वचनं आहेत बायबलमध्ये की ज्यामध्ये उपकार स्तुती हा विषय येतो, हा शब्द येतो आणि विशेष करून तो देवाच्या संदर्भात येतो. देवाचे आभार मानण्यात येतात किंवा मानलेले आहेत. आणि ह्यासाठी खरं पाहिलं तर दावीद नावाचा जो लेखक आहे, अगदी साध्या कुटुंबातून तो आला आणि मग तो चांगला मुलगा होता. फार चांगल्या रीतीनं आपल्या जीवनामध्ये त्याने वेगवेगळ्या प्रकारे प्रगती केली, शिक्षण घेतलं आणि मग देवाने त्याची निवड एक राजा म्हणून केली आणि तो त्या देशाचा राजा झाला. नक्कीच त्याच्याकडे पुष्कळ अशा गोष्टी होत्या की ज्याच्यासाठी तो आभार मानतो, देवाचे आभार मानतो. त्याचा मुख्य विषय तोच आहे की देवाचे आभार. तर स्तोत्रसंहिता हे असं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये त्याने आपले आभार
आपण कशासाठी हे उपकार मानत आहोत त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच्यापैकी एक स्तोत्र असं आहे की ज्याच्यामध्ये त्याने उपकारच उपकार मांडलेले आहेत आणि ते स्तोत्र आहे 136. पुष्कळांच्या ते माहितीचं आहे किंवा परिचयाचं सुद्धा आहे. त्यातील पहिलंच वचन मी आपल्यासाठी वाचतो, कारण 26 वचनं फक्त देवाचे आभार आणि उपकार स्तुतीच या ठिकाणी आपल्याला लिहिलेली दिसते. पहिल्या वचनामध्ये असं तो म्हणतो, म्हणजे दावीद, परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सनातन आहे. काय सुंदर वचन आहे. एखाद्या भिंतीवर लावण्यासारखं आहे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये. दाविदाने कदाचित हे वचन त्याच्या महालात लावलं असेल. इतकं अर्थभरीत त्याच्या जीवनासाठी ते आहे, म्हणून त्याने ते लिहिलेलं आहे. मंडळी, आपल्या जीवनासाठी काय उपकार मांडण्यासारखं देवाने केलेलं आहे? तो म्हणतो की माझ्या जीवनामध्ये सगळं काही चांगलंच देवाने केलेलं आहे. तो देवच मुळात चांगला आहे आणि म्हणून त्याच्याद्वारे माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या देवाने दिलेल्या आहेत. मंडळी, कमी जास्त प्रमाणात जर पाहिलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुद्धा देवाने सगळ्यात चांगल्या गोष्टी दिलेल्या आहेत. आणि म्हणून ह्या ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगले आहे. मग त्याने बाकीच्या वचनांच्या मध्ये, ह्या अध्यायामध्येच काही कारणं पण दिलेली आहेत आणि ती कारणं अर्थात आपल्या सगळ्यांच्यासाठी ती लागू पडणारी कारणं आहेत. ह्या ठिकाणी सुरुवातीला तो असं म्हणतो 2 आणि 3 वचनांच्या मध्ये की देवाधी देवाचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूचे उपकार स्मरण करा, कारण त्याची दया सनातन आहे. 2 गोष्टी अजून ह्या 2 पुढच्या वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे. देवाधी देव आणि प्रभूंचा प्रभू तो आहे, म्हणून त्याचं उपकार स्मरण करा. आता सगळ्या काही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये देवाने चांगल्याच दिल्या. जे काही बऱ्या वाईट झाल्या त्या त्याच्या चुकीमुळे झाल्या हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण देवाने मात्र तरीही त्याचं चांगलंच केलं. चुका झाल्या, त्याची क्षमा मागितली आणि क्षमा केली. फार मोठी चांगली गोष्ट त्याच्या जीवनामध्ये झाली की देवाने त्याला क्षमा दिली. सगळ्या प्रकारचे त्याला आशीर्वाद तर दिले, परंतु शेवट आपल्याला असा दिसतो की त्याच्या जीवनामध्ये काहीतरी घडलं आणि मोठा आशीर्वाद हा की त्याला क्षमा दिली. मग पुढे अजून काही कारणं तो सांगतो. तो देवाधी देव आहे आणि प्रभूंचा प्रभू आहे. हा एवढा मोठा महान देवाधी देव, प्रभूंचा प्रभू, हा माझ्या जीवनामध्ये चांगलं करीत आलेला आहे आणि म्हणून मी त्याचे उपकार स्मरण करतो. मग मात्र पुढची काही जी वचनं आहेत 4 ते 9 ह्या वचनांच्या मध्ये हा देव किती चांगला आहे आणि त्याची उपकारस्तुती का करावी किंवा का तो लेखक करतो त्याची सुद्धा कारणं दिलेली आहेत. या ठिकाणी असं तो म्हणतो, जो एकटाच मोठी अद्भुत कृत्य करतो. हा जो देव आहे त्याची उपकारस्तुती हा दावीद करतो. त्याचं कारण असं ह्या वचनांच्या मध्ये की तो मोठी कृत्य करणार आहे. महान देव आहे हा ज्याने बुद्धिचातुर्याने आकाश निर्माण केले. पुढे असं म्हटलेलं आहे की पृथ्वी जलावर विस्तारली, म्हणजे पृथ्वी सुद्धा त्याने निर्माण केली. मोठमोठ्या ज्योती निर्माण केल्या, म्हणजे हे जे ब्रह्मांड आहे, हे खगोल आहे, ते त्याने निर्माण केलं. पुढे दिवसा प्रभुत्व चालवण्यासाठी सूर्य आणि रात्री प्रभुत्व चालवण्यासाठी चंद्र व तारे ज्याने निर्माण केले त्याचे तो आभार मानतो. आता खरं पाहिलं तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं वर्णनित केलेल्या आहे की हे सगळं तू निर्माण केलं, हा निसर्ग निर्माण केला. हे सर्व आकाशातील जे काही आहे, तारे, चंद्र, सूर्य वगैरे वगैरे, हा पूर्ण निसर्ग तो निर्माण केला, म्हणून तुझे आभार मानतो.
आता ह्या ठिकाणी आपण रोजच पाहतो, कधी कधी आपण त्याचा विचारसुद्धा करत नाही, आपल्या डोक्यात सुद्धा येत नाही, कारण ह्या निसर्गाला चंद्र सूर्य तारे हे रोज दिसतात आणि सूर्य रोज उगवतो आणि मग मावळतो, रात्र होते, दिवस होते, हे सगळं अगदी आपल्या जीवनामध्ये एवढं आलेलं आहे की आपण त्याचा विचार करत नाही. परंतु दाविदाने त्याचा विचार केला आणि म्हणाला की ज्याने हे निर्माण केलेलं आहे त्याचे मी आभार मानतो, कारण त्याच्यामध्ये काहीतरी हेतू आहे हे सगळं निर्माण करण्यामध्ये. फक्त निर्माण करायचं म्हणून त्याने निर्माण केलेलं नाही आहे, हे सगळं की त्याने मानवाच्या हितासाठी केलेलं आहे आणि म्हणून तो म्हणतो की मी देवाचे आभार मानतो. तुम्हाला माहिती आहे, जर एक दिवस सूर्य उगवला नाही तर हे जीवाणू आणि हा निसर्ग आणि ही झाडं झुडपं अगदी विस्कळून जातील, त्यांना जीवन मिळणार नाही. जे तेज आणि सूर्याचं जे तेज आहे, ज्यांच्यावर ही सगळी वनस्पती आणि हे सगळं चालतं, पाणी नसलं तर मग काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याने निर्माण केलेल्या आहे कारण तुम्हाला आणि मला चांगलं जीवन मिळावं म्हणून. सर्वसाधारण पशुपक्ष्यांना, ह्या निसर्गाला सुद्धा जिवंत ठेवण्याचं काम ह्या सूर्यांच्यामुळे आणि पाण्यामुळे आणि ह्या पृथ्वीमुळे शक्य आहे. आणि म्हणून दावीद म्हणतो की देवा मी तुझे आभार मानतो, तुझी उपकारस्तुती करतो. मंडळी, आपल्या सगळ्यांच्यासाठी हे आहे, हा निसर्ग देवाने दिलेला आहे आणि म्हणून त्याबद्दल त्याने देवाची स्तुती केली. अजून एक गोष्ट आपल्याला दिसते की ह्या निसर्गाची स्तुती केली, देवाने त्याची निर्मिती केली, तो त्याचा निर्माता आहे, म्हणून त्याचा अजून एक आध्यात्मिक अर्थ आहे असा की ह्याची निर्मिती केली, परंतु त्यामध्ये देवत्व त्याने ठेवलेलं नाही आहे. सूर्य चंद्र तारे झाडं झुडपं हे सगळे समुद्र हे सगळ्या गोष्टी निर्माण केल्या, परंतु त्याच्यामध्ये जे आपल्याला कधी कधी वाटतं की दैवी शक्ती आहे, त्याच्यामध्ये काहीतरी दिलेलं आहे, काहीतरी अद्भुत आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे दैवी शक्ती आहे, परंतु त्यात दैवी शक्ती नाही असं पवित्र शास्त्राचं शिक्षण आहे. आणि म्हणून तुम्हाला आणि मला ह्या निसर्गाला पाहत असताना तुम्ही आणि मी देवाला पाहू शकतो, किंबहुना देवाची आठवण करू शकतो, आणि ती आठवण म्हणजे की देवा तुझे आम्ही आभार मानतो. आणि फार मोठा अर्थ ह्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. पुढे अजून हे जे देवाचं चांगलेपण आहे आणि ज्याच्यासाठी आपण देवाचे आभार मानायला पाहिजे, अजून एक ऐतिहासिक घटना ह्याच्यामध्ये इस्रायल लोकांच्या बाबतीत दिलेली आहे. इथं असं म्हटलेलं आहे 11व्या वचनामध्ये, ज्याने मिसरी लोकातून इस्रायल लोकास बाहेर आणले. पुढे असं म्हटलेलं आहे, ज्याने प्रतापी हस्ताने व पुढे केलेल्या बाहूने त्यास बाहेर आणले. म्हणजे काय, त्यांना त्या जाचामधून मिसरी लोकांच्या गुलामगिरीमधून बाहेर काढलं, म्हणून त्याचे उपकार तो मानतो आहे. थोडक्यातमध्ये याचा अर्थ असा आहे की मिसरी देश म्हणजे आपण एक प्रकारे किंवा ते लोक एक प्रकारे त्यांच्या गुलामगिरीत होते. आणि ह्या ठिकाणी जरी देशाचा संदर्भ जरी आहे तरी त्या ठिकाणी आध्यात्मिक संदर्भ सुद्धा आपल्याला दिसू शकतो की देव आपल्याला, जर आपण कोणत्याही प्रकारच्या एक प्रकारे बंधनात आहोत, गुलामगिरीत आहोत, तर तो तुम्हाला आणि मला बाहेर काढण्यासाठी शक्तिमान आहे. पुढे असं म्हटलेलं आहे 13व्या वचनामध्ये, ज्याने तांबडा समुद्र दुभांगला. पुढे असं म्हटलं आहे, ज्याने इस्रायलाच त्यामधून पार नेले. एवढं मोठं अडखळण, एवढी मोठी समस्या ह्या लोकांच्या समोर त्या प्रवासामध्ये होती. आपल्यापैकी काहींनी पाहिलं असेल, वाचलं असेल की अशक्य आहे, मानवी शक्तीनं, मानवी बुद्धीनं, मानवी यंत्रणेनं सुद्धा तो जो तांबडा समुद्र होता त्याच्यातून पार करणं
आणि जवळजवळ 10 लाख लोक त्या ठिकाणी होते. कसं काय नेणार? आणि मग हा देवाचा भक्त मोशे देवाला प्रार्थना करतो की देवा आता काय करू मी? मागे फार मोठं संकट आहे, एका राजाचं संकट आहे आणि ते आमच्यावर चाल करून येत आहेत. ते दिसत आहेत, त्यांचा आवाज येतो त्यांच्या घोड्यांचा आणि रथांचा, आणि पुढे समुद्र. अशा कैचीमध्ये ते सापडलेत. आणि ह्या ठिकाणी वचन असं आहे की ज्याने तांबडा समुद्र दुभांगला, आणि पुढे असं म्हटलेलं आहे इस्रायलास त्यामधून पार नेलं. मंडळी, त्यासाठी दावीद देवाची स्तुती करतो. देवा किती मोठा चमत्कार केला. मंडळी, कधीकधी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की समोर एक आडभिंत आहे आणि मागे विहीर आहे. आपल्याकडे ती म्हण आहे, तशीच परिस्थिती आहे. मागे जाऊ शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. आणि अशा वेळेस आपल्या मनाची, आपल्या अंतःकरणाची, भीतीची आणि घोटाळ्याची आणि एक प्रकारे अविश्वासाची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. अशा वेळेस मोशेने प्रार्थना केली, देवाच्याकडे वळाला तो, आणि देवाने मोठा चमत्कार केला. मंडळी, देवाचे आभार मानतो तो, कारण देवा अशा कैचीतल्या परिस्थितीमध्ये मी सापडलो असताना, आम्ही सापडलो होतो म्हणजे समाज, पूर्ण लोक, त्यातून तू मार्ग काढला, चमत्कार केलास. मंडळी, जर आज तुम्हाला असं वाटत असेल की मी अशा परिस्थितीत आहे की समोर फार मोठी आडभिंत आहे, नाही आता जगामध्ये जगणं शक्य नाही आहे, ही परिस्थिती मला त्याच्यातून निघताच येत नाही, कोणीही मला काढू शकत नाही, आई वडील नाही, नातेवाईक नाही, समाज नाही, पैसा सुद्धा मला याच्यातून काढून देऊ शकत नाही, अशा वेळेस देवाच्याकडे वळा, तो तुमच्यासाठी चमत्कार करेल. पुढे मात्र असं म्हटलेलं आहे 15 वचनामध्ये, ज्याने फारोला व त्याच्या सैन्याला तांबड्या समुद्रात गडप केले, ज्याने आपल्या लोकास अरण्यातून नेले, त्याची दया आपल्यावर सनातन आहे. मंडळी, किती स्तुती करावी. समाजासाठी ज्यावेळेस तो चमत्कार घडला त्यावेळेस दावीद अस्तित्वात नव्हता. त्याला फक्त माहीत होतं इतिहासामध्ये, त्यांच्या धार्मिक इतिहासामध्ये, की देवाने माझ्या लोकांच्यासाठी हा चमत्कार केलेला आहे. मी जरी नव्हतो तिथे तरीही मी देवाचे उपकार मानतो, आभारी आहे देवा मी तुझा. आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्यासाठी फार एक मोठा धडा आहे की देवाचे आभार मानू. आपल्या भूतकाळामध्ये ज्या गोष्टी आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांच्यासाठी, आपल्या आईवडिलांच्यासाठी, आजी आजोबांच्यासाठी आध्यात्मिक रीतीनं त्याने आपल्याला त्या तांबड्या समुद्रातून बाहेर काढलं, मिसरी लोकातून बाहेर काढलं, सोडवलं. हा फार मोठा चमत्कार तुमच्या घराण्यासाठी म्हणजेच तुमच्यासाठी केलेला आहे. आभार मानणे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून तो ह्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींच्यासाठी देवाचे आभार मानतो. मंडळी, अजून एक गोष्ट ह्या ठिकाणी ह्या स्तोत्रामध्ये आलेली आहे आणि ती थोडीशी जरा वेगळी आहे. वेगळी म्हणजे विरोधाभास दाखवणारी आहे, विरोधात्मक आहे. पहिल्या वचनामध्ये तो म्हणतो की हा देव चांगला आहे आणि म्हणून त्याची आपण उपकार स्तुती करावी. त्याची दया सनातन आहे म्हणून त्याची उपकार स्तुती करावी. आता ह्या ठिकाणी 1-2 असे वचन आहेत की त्याच्यामध्ये विरोध आहे आणि तो विरोध असा आहे की पुढे त्या दाविदाने असं म्हटलं आहे 17 वचनामध्ये, ज्याने मोठमोठ्या राजास मारून टाकले, प्रतापी राजे ठार मारले, अमोऱ्यांचा राजा सिहोन याला ठार मारले, बाशानाचा राजा ओग ह्याला ठार मारले, आणि पुढे त्यांचा देश सुद्धा हा त्याच्या लोकांना त्याने वतन म्हणून दिला. आता हे कसं? देव जर चांगला आहे तर मग तो कसा काय, म्हणजे हे जे विनाशकारी असल्या प्रकारचं जे वचन आहे कसं काय घडू शकतं? त्याचं कारण आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उद्देश आहे. पहिली गोष्ट
की ह्या जगातल्या कोणत्याही मोठ्या राजांच्या पेक्षा देव मोठा आहे. देव हा सर्वश्रेष्ठ आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीमध्ये, मग तो राजा असो की रंक असो, त्याच्या जीवनामध्ये जर अपवित्रता असेल, दुष्टाई जर असेल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोरगरिबांची आणि जे लाचार आहेत त्यांना तो जर पूर्णपणे लाथाडत असेल आणि त्यांचा तो उपयोग करून घेत असेल स्वतःच्या स्वार्थासाठी, तर अशा दुष्टाईच्या तो विरुद्ध आहे. ते लोक राजे होते म्हणून त्यांना त्याने ठार मारलेलं नाही. त्यांच्या राजे असून त्यांच्यामध्ये जी दुष्टाई होती त्यामुळे त्यांना मारलं. आणि त्या ठिकाणी योग्य असा न्याय त्याने दिला. म्हणजे ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. दावीद असं म्हणतो की देवा तू न्यायी आहेस. ज्या ठिकाणी दुष्टाई आहे, अनर्थ आहे, अनाचार आहे, वेगवेगळ्या प्रकारचा गोरगरिबांना पूर्णपणे कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य दिलं जात नाही, उलट त्यांच्यावर अत्याचार केला जातो, ह्या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध तू आहेस आणि त्या गोष्टीला तू बांधून टाकणार आहेस. हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ असा की जे राजे आहेत, मोठे लोक आहेत, वेगवेगळ्या पदावर आहेत ते, आणि जे साधे ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये कष्ट करावे लागतात, त्या सगळ्यांना एक धडा ह्या वचनांच्या मध्ये त्याला द्यायचा आहे की व्यक्ती पाहून देव न्याय केल्याशिवाय राहणार नाही आणि योग्य न्याय देणारा हा प्रभू परमेश्वर आहे. म्हणून देव हा चांगला आहे म्हणून त्याचे उपकार स्मरण करा. आणि मग इकडे तो राजे लोकांना आणि बाकीच्या जे दुष्ट लोक आहेत त्यांचा तो नायनाट करतो. ह्याच्यामध्ये विरोधाभास नाही, तो चांगला आहे. म्हणूनच ज्या ठिकाणी दुष्टाई आहे त्यांचा तो योग्य न्याय करेल आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना तो तारेल, त्यांना त्या मिस्र देशातून काढेल, त्यांच्यासाठी चमत्कार करेल, त्यांना सोडवेल. आणि पुढे अजून एक महत्त्वाचं वचन आहे, 23वं वचन, ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली त्याचे आम्ही उपकार स्मरण करतो. मंडळी, फार मोठा ह्या ठिकाणी एक धडा या वचनाच्या द्वारे आहे. एवढा महान देव, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवाधिदेव, ज्याने हे संपूर्ण सृष्टी निर्माण केली, सूर्य, चंद्र, तारे ह्यासारख्या गोष्टी आपल्यासाठी, मानवाच्यासाठी दिल्या आणि त्याचा उपभोग आज आपण घेत आहोत, आपलं जीवनच ज्यांच्यावर अवलंबून आहे, ह्या सर्व गोष्टी ज्याने दिल्या, हा देवांचा देव, प्रभूंचा प्रभू, निर्माता सृष्टीचा आणि तुमचा आणि माझा निर्माता, हे वचन ह्या ठिकाणी सांगितलं की ज्याने आमच्या दैन्यावस्थेत आमची आठवण केली. मंडळी, फार सुंदर वचन दाविदाने ह्या सांगितलंय. आपली जी परिस्थिती आहे ती नेहमी सारखी नसते. कधीकधी आपण कठीण परिस्थितीतून जातो, अशा दैन्यावस्थेमधून जातो की तुम्हाला आणि मला काहीच आशा राहत नाही. एवढी निराशा, एवढा अपमान, एवढा त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची आपल्याकडे आपल्या लेकरांच्यासाठी आशा नाही, त्यांना शिक्षण देता येत नाही, त्यांना बरोबर कपडे लत्ते तुम्हाला आणि मला देता येत नाहीत, आणि वेगवेगळ्या प्रकारचे आजार जर आपल्या कुटुंबामध्ये, लेकरांच्यामध्ये जर आहेत, ही जी दैन्यावस्था आहे ह्या जगामध्ये कोणी त्याची पर्वा करत नाही. जर आपण खेड्यापाड्याने जर गेलो तर ती त्यांची परिस्थिती वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या तशीच दैन्यावस्थे होती आणि अजूनही आहे. कोण त्याची पर्वा करणार? ह्या ठिकाणी दावीद असं म्हणतो की देवा, तू आमची दैन्यावस्था पाहिली, आमची आठवण केली. मंडळी, निराश होऊ नका. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग येऊ शकतात. अशी दैन्यावस्था कदाचित शारीरिक नाही किंवा आर्थिकही नाही, सामाजिकही नाही, परंतु कधीकधी मानसिक अवस्था जर तशी झाली,
कोणत्याही प्रकारची दैन्यावस्था जर झाली तर दावीद असं म्हणतो की देवा तुझं लक्ष आमच्यावर आहे. एवढा महान देव, सर्वभौम सत्ताधीश, ह्या सृष्टीचा निर्माण करता आणि शेवटी तुमचा आणि माझा उद्धार करता सोडवणारा देव, तुमच्या आणि माझ्या दैन्यावस्थेत, चांगल्या अवस्थेत किंवा उत्तम अवस्थेत कुठेही असो आपण, तो तुमच्या आणि माझ्याकडे लक्ष देतो. हा लक्ष देणारा देव, हा आमची काळजी घेणारा देव एवढा मोठा पण आमच्या जवळ आहे. आणि म्हणून दावीद असं म्हणतो की देवा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. चला या आपण त्याचे आभार मानू. सर्वच बाबतीत त्याने आपल्यावर जे उपकार केले त्याबद्दल त्यालाच सर्व मान, महिमा आणि गौरव आपण देऊया. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो ह्या सुंदर दाविदाच्या द्वारे मिळालेल्या वचनांच्या बद्दल. देवा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, कारण आमच्यावर खूप तू उपकार केलेले आहेस. ह्या उपकारांचं स्मरण करीत तुला गौरव देत आम्ही आमचं जीवन जगावं म्हणून तू आम्हास शक्ती दे, विश्वास दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. शालोम.